साठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तर सामना स्टार्ट झाला. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज या मॅच मध्ये दोन्ही संघाला कसरत करावी लागेल, परंतु इथं आक्रमकता सिद्ध करतायत गावदेवी वसार संघाचा ॲज ओपनर सलामीवीर ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये ब्लास्ट करतोय नितीन म्हात्रे षटकार. पुन्हा प्रहार चाललाय. बॉल स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर आहेत, फार वेगाने आलेत. एक धाव मिळाली आणि हुलकावणी दिली आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि वसार संघाचं नशीब खुलं झालंय आणि त्यातनं बॉल सीमारेखा बाहेर चौकार. षटकार नंतर चौकार बघा रिप्ले मध्ये दाखवला. फिल्डर पोहोचले अगदी. बॉल उचलणार बॉल न हुलकावणी दिली. दिनू नवनीत शेठ पाटील दादाचं आगमन झालंय. दादा मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती प्रहार केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, परंतु तेवढ्याच वेगानं ही धाव पूर्ण केली. एक आणि एका धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर बोर्डवरती धाबा लागलेत 11 धाबा. 11 रन विदाउट लॉस. पहिलं षटक फेकतो गोलंदाज शिवदास गायकर. वाकलन बी विरुद्ध तुम्ही वसार यांच्यामध्ये लढत पाहतायत. दोन्ही ताकदवर संघ आहेत, दोन्ही तुल्यबल संघ आहेत, त्यामुळे हा सामना दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा आहे. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण जिंकलात तर किमान सापाट मधली एक ट्रॉफी इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. रवी बालीनं खातं कोले केलंय. एक धावेनं एका धावेनं टीमची टोटल सध्या धाबा पडकावती पाहायला मिळते ती 12 धाबा. तर यावेळीचा चेंडू चांगला आहे, परंतु इथे मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. पुन्हा एकदा सिंगल डबाच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय आणि आतापर्यंत धावा झाल्या त्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 रन विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. व्यासपीठावरती आपण पाहतो बरेच सारे मान्यवर आलेत. खरं तर आज आमचे खडकपाडा पोलीस स्टेशनचे एक सन्माननीय पोलीस शिपाई 2552 आमचे गणेश यशवंत चव्हाण साहेब जे या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि काल बघा या ठिकाणी एक अनोळखी व्यक्ती खरं तर इथे होती आणि त्याला इथून पकडून घेऊन गेले. खरं तर त्यांचं मनापासून आजारी होते खरं तर, आणि त्यांना इथून उपचारासाठी पुढे घेऊन गेले. खरं तर नेहमी आपण म्हणतो ना आपल्या पाठीशी आपल्या सगळ्या पोलिसांचा बांधवांचा खूप मोठा हात असतो. 24 तास आपल्या सेवेसाठी तत्पर असणारे आपले पोलीस बांधव. आणि खरं तर गणेश चव्हाण साहेब तुमचं मनापासून आभार. सातत्यानं त्यांच्या वतीनं हे कार्य होत असतं. नेहमी 24 तास आपण जरी रात्री झोपलो आणि जरी रात्री आपण सुखाची झोप घेत असलो तरी त्याच्या पाठीमागे यांचं फार मोठं योगदान आहे. पुन्हा एकदा आम्ही सर्व आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचं आणि खास म्हणजे आमचे गणेश यशवंत चव्हाण साहेब तुमचं मनापासून आभार व्यक्त करत आहे. यावेळी बॉल लावेत. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय आणि फिल्डिंग डिपार्टमेंट चुकीची आहे हे दर्शवलंय. 2 धावा 2+1. एका पंचांच्या बघा राईट साईड मध्ये आपण पाहिलं तर 3 फिल्डर तैनात केले गेलेत. ही चुकीची फिल्डिंग डिपार्टमेंट आहे.
आणि ते करणं खरं तर आता मागात पडले टीम वाकळणला. तर पंचांच्या धावसंख्या एकूण आपण पाहिली तर आता स्कोर बोर्डवरती 16 धावा लागल्यात. प्रीतचा चेंडू असेल, गोलंदाज बॉलिंग मागमध्ये तयार आहे मयुरेश भोईर आणि चेंडू आता प्रीतचा असेल. प्रीत येणारा चेंडू, प्रीत फलंदाज आहे नितीन म्हात्रे. फटका चांगला मिड विकेटला खेचलाय, सीमारेषा पार. नितीन म्हात्रेच्या बॅट मधनं अजून एक धमाका षटकार. आली आणि षटकार ठोकलाय नितीन म्हात्रेनं. आतापर्यंत नितीन म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहिले 2 षटकार आलेत, 1 चौकार आलाय. त्याच्या सोबतीनं त्यानं आतापर्यंत चांगली बॅटिंग 20 धाब्यावरती खेळतोय नितीन म्हात्रे. टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धाबा फडकावरती हा चेंडू मिस टायमिंग आहे आणि जवळपास कोणताच खेळाडू नाहीये. 3 खेळाडू मध्ये बॉल लँड झाला आणि त्यानंतर इथे 2 धाबा मिळाल्या. 2 धाब्याने टीमची टोटल पोहोचली आहे 24. 24 धावसंख्येवरती त्याच्यातनं 22 धाबा केल्यात नितीन म्हात्रेनं. रवी बालेनं 1 धाव केली आहे, अतिरिक्त 1 धाव आली. अशा प्रकारे एकूण 24 धाबा आतापर्यंत 8 चेंडू मध्ये केलेल्या आहेत. तर टोटल आपण पाहिले तर 24 धाबा स्कोरवरती लागल्यात. यस, बॅटची एज टेकन कॅच अँड विकेट. महत्वाची गोल्डन विकेट या मॅच मध्ये. नितीन म्हात्रे बॅक टू द डगआउट. तर नितीन म्हात्रेच्या खेळीचा अंत झाला. नवीन बॅट्समन सूरज दुधकर आलाय. 3 क्वार्टर फायनल मॅच आता सुरू होत आहेत. खरे तर पहिली मॅच सुरू झाली मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी बसार विरुद्ध जगदंब वाकळंबी ही लढत सुरू आहे. त्यानंतर होणारी लढत ती म्हणजे जिजी स्पोर्ट वाकलन विरुद्ध गावदेवी खार्डे यांच्यामध्ये होईल आणि त्यानंतर शेवटची अंतिम लढत गावदेवी नारिवली विरुद्ध गावदेवी दहिसर यांच्यामध्ये. हे बिग फाईट भेटेल आता तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. शेवटचा टप्पा जवळ आलाय. आता इथनं संघ क्वालिफाय होतील, अर्धे संघ स्पर्धेतनं बाहेर होतील आणि नक्कीच 48 संघातनं आतापर्यंत चांगला प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. आज 5व्या दिवसामध्ये ही स्पर्धा येते. उद्या अंतिम दिवस आहे, उद्या यायला विसरू नका. उद्या डबल धमाका. महाराष्ट्राचा लाडका गायक करतात अजय गायकवाड यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा. त्यानंतर शो मॅच. खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, पाठीमागे चाललाय आणि जोपर्यंत बॉल उचलून फेक होईल की काय, हा बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. सूरज दुधकरच्या बॅटमधून चौकार. बॉल सीमारेखा बाहेर गेला, चौकार. सूरज दुधकरच्या बॅटमधून चौकार आलाय. दोन्ही बॅट्समन तुम्ही पाहतात मैदानावरती आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत पहिली बाईक जिंकताना बुलेट जिंकली. काप्री सिद्धी मैदानावरती बुलेट ट्रॉफी होती आणि त्या दोन्ही बुलेट दोन्ही खेळाडूने जिंकल्यात. पहिल्या वर्षी रवी बायलेक मलंगडचा टायगर,
त्यानंतर दुसऱ्या वर्षी सुरत दुधकरनं ती बुलेट जिंकली. थर्ड अंपायर चेक करतायत नेमका काय घडलंय. डायरेक्ट हिट झालंय हे चेक करायचंय. तिसरे पंच चेक करतात. नक्कीच यानंतर होणारी लढत आहे ती बिग फाईट बॅटल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. गावदेवी खार्डे विरुद्ध भावेश विकास गायकर पुरस्कृत जीजी स्पोर्ट्स वाकलन यांच्यामध्ये लढत होईल. कारण भावेश गायकर यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. त्यांचा संघ मैदानाच्या वरती पाहायला मिळेल. तो नेक्स्ट मॅच मध्ये क्वार्टर फायनलची अजून एक लढत तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार. ती म्हणजे भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन विरुद्ध गावदेवी खार्डे यांच्यामध्ये होईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. एक महत्त्वपूर्ण लढत तुम्ही पाहतायत. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण ही लढत जिंकली तर किमान या स्पर्धेतली एक तरी ट्रॉफी आपण घरी घेऊन जाऊ शकतोय. एवढा सुंदर मॅच. दोन्ही कॅप्टनच्या नजर आमच्या ट्रॉफीवरती लागल्यात. अगदी सुंदर ट्रॉफ्या. तर नक्कीच चेक करतात आमचे पंच आणि कमिटी. यस, फलंदाज आउट. OUT रनआउट झालाय फलंदाज रवी वायले. षटकांचा खेळ समाप्त झाला. 16.50 ची सरासरी गाठताना गावदेवी वसा संघटन केले त्या 33 धावा. 33 रन, लॉस ऑफ 2 विकेट. चला वेळ घेऊ नका. यानंतर होणारी लढत ती म्हणजे गावदेवी खार्डे आणि त्याचबरोबर भावेश विकास गायकर पुरस्कृत जीजी स्पोर्ट्स वाकण. कॅप्टन आपण यायचंय नाणेफेकीसाठी.
यावेळेस मात्र बॉल हवे, झेल ड्रॉप. अजून एक संधी मिळाली आहे, एका नंतर एक असे झेल फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिली थोडीशी आज ढसाळ पाहायला मिळते. टीम फलंदाज तुम्ही पाहतात विघ्नेश आणि त्याचबरोबर सूरज दुधकर हे दोन मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि सध्या धाबा फटकापती धाबा स्कोर बोर्डवरती 34 लागलेत. विघ्नेश मायले आणि सूरज दुधकर हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सेकंड वरती सूरज दुधकर. हा चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. टीमची टोटल आहे 34 धावा. 4 षटकांची लढत आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की 60+ स्कोर प्रत्येक मॅच मध्ये होताना पाहिलाय आणि तोच प्रयत्न आहे, परंतु यावेळेस फटका पाहायचाय. उंची जास्त, लांबी कमी आणि अप्रतिम जजमेंट. सूरज दुधकर बॅक टू द डगआउट. नऊ धावा आल्या, तो बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानात मध्ये आकाश मात्रे. नवीन बॅट्समन आकाश मात्रे मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. ओव्हर नंबर 3 सध्या 3 चेंडू फेकले गेलेत. मानाच्या ओव्हर मध्ये धाबा आलेत त्या केवळ 1. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. कमबॅक दिला या षटकामध्ये. तर 4 चेंडू मध्ये केवळ 1च धाव आली आहे. मानाचं षटक टीम वाकवण्यासाठी फार महत्वाचं चाललंय. आतापर्यंत त्यानं लेंथ लाईन गोलंदाजी केली, 1 विकेट काढली. महत्वाची गोल्डन विकेट ती म्हणजे सूरज दुधकर जो बाद झालाय. चांगला बॉल, फटका चाललाय. मिड विकेट मध्ये 1च धाव मिळते. सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे चालली आहे. धाबा फटकावरती 35 धाबा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की धाबा आल्या त्या 9. दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या 20 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत केवळ पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20. 2च धाबा आल्या त्या ओव्हरमध्ये. हा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पंचांच्या दिशेने बळतायत. व्हाईट बॉल. अतिरिक्त रन मारताय. टीमची टोटल 36 धाबा स्कोर बोर्डवरती लागतायत. तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू. अपेक्षित एखादा चौकार किंवा एखादा षटकार टीम गावदेवी वसार. बॉल लावे ते मिस टायमिंग आणि झेल खाली क्षेत्ररक्षक. वेल डन. गुरुनाथ गायकरनं झेल टिपला आणि महत्वाची विकेट. अजून एक धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश बॅक टू द डगआउट.
चला या ठिकाणी टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. भावेश विकास गायकर प्रस्तुत तुम्ही पाहताय तिथे जिजूस्पोर्ट वाकण टीम आणि त्याच्या विरुद्ध गावदेवी कार्डी. बॉल हवेत ते अंतिम षटक सुरू झाले आणि पहिला बॉल अगदी हवेत चाललाय आणि झेल त्या ठिकाणी ड्रॉप. 2 धाबा मिळाल्या. 2 धाब्याने टीमची टोटल 38 धाबा. 38 लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 38 धाबा. 50+ तरी स्कोर व्हायला हवा जेणेकरून की सामना प्रेक्षकांना रॅप अँड टफ पाहायला मिळेल. फायटिंग सामना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहे. हा चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतोय आकाश सारखा खेळाडू स्ट्राईक आणि सध्या बीट झालं आकाशच्या सोबतीने नो स्ट्राईक भावेश वाहिले. शेवटचं अंतिम षटक एक कमबॅक चांगलं झालंय खरं तर जगदंब वाकण टीमचं. कारण सुरुवातीला 2 षटकामध्ये 33 होत्या. तिसरं षटक त्यांच्यासाठी फार चांगलं राहिलं. केवळ 3च धावा आल्या आणि आतापर्यंत या 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. फटका हवे ते मिस टायमिंग झाल्या परंतु क्षेत्ररक्षक नाहीये पॉइंटला. जोपर्यंत फिल्डर येतील बॉल उचलून फेक करतील तोपर्यंत एकच धाव येते. कॉलिंग येतोय डगआउट बॉक्स मधून परंतु धावा घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. कारण धावा एकीकडे टीमला अपेक्षा धावांची. 3 चेंडू फेकले 3 धावा आल्या. धावा संख्या 39 रन. लॉस ऑफ 4 विकेट. मागचं षटक कमबॅक देणारं होतं कारण 3च धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. आतापर्यंत 9 चेंडूमध्ये केवळ 6 धावा आल्यात. आणि ते फलंदाज बाद यष्टा बाकवल्यात क्लिंग बोल्ड आणि धक्का लागतो अजून एक मैदानाच्या आतमध्ये गावदेवी वसा टीमला. तर कपिल पुरवले नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत. परफेक्ट डिलिव्हरी LBW लेग बिफोर. अजून एक धक्का. या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत लगातार. फक्त 3च धावा. 5 चेंडू 3 धावा 2 विकेट. करतात आपण व्यासपीठावरती. याबाबत असं वाटलं की आज गावदेवी बसा संघ 60, 65, 70 धावेचं टार्गेट रचेल. कारण जी सुरुवात तुम्ही पाहिली पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा, 2 षटकामध्ये 33 आल्या होत्या आणि असं वाटलं की 60+ स्कोर आता पाहायला मिळेल. परंतु कौतुक करेल जगदंब वाकण टीमच्या गोलंदाजांचं ज्यानं कमबॅक केलंय. 5 चेंडू 3 धावा. शेवटचा अंतिम चेंडू 1 धाव मिळणार. या षटकामध्ये आल्या 4 धावा. 2 गडी बाद झाले. 2 षटकामध्ये केवळ 7 धावा आल्या आणि टोटल लागली आहे बॅटिंग करताना गावदेवी बसा संघाची 40 धावा. 41चा आता टार्गेट असेल या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम जगदंब वाकण टीमला. आणि तत्पूर्वी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत जिथे टॉस केला जाईल. भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि त्याच्या विरोधामध्ये गावदेवी कार्डी यांच्यामध्ये होतो नाणेफेकी. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघांचे संघनायक इथे उपस्थित आहेत. चला यस भावेश विकास गायकर प्रस्तुत. तुम्ही संघ जीजी स्पोर्ट वाकणला पाहतात.
तर या संघाचे पुरस्कर्ते आहेत ते, त्यांच्यात नामाने संघ उतरलाय बाबेश 11. खरं तर बाबेश विकास गायकर प्रस्तुत बाबेश 11 जिजीसपूर वाकलेन संघाचे कॅप्टन आणि गावदेवी खाडे यांच्यामध्ये होईल लढत. नाणेफेकी केली जाईल. मी विनंती करतो आमचे पोलीस बंधू, खरं तर काल फार मोठं कार्य त्याने केलं. एक दुखापती माणूस या ठिकाणी होता आणि अगदी त्याला उचलून तिथे पुढच्या उपचारासाठी घेऊन गेले ते आमचे पोलीस बंधू. खरं तर खडकपाडा पोलीस स्टेशनचे सन्माननीय गणेश यशवंत चव्हाण साहेब जे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला आपण टॉस करूया. आदरणीय गणेश चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. खरं कर्तव्य दक्ष नक्कीच महाराष्ट्र पोलीस आहेत आणि खार्डी टीम, चला टॉससाठी या खार्डी टीम. खऱ्या अर्थाने कर्तव्य दक्ष महाराष्ट्र पोलीस आपण पाहू शकाल. आदरणीय गणेशजी चव्हाण साहेबांनी जे काल कार्य केलं, खऱ्या अर्थाने काल एक जखमी अवस्थेमध्ये नक्कीच इसम होता आणि त्याला नक्कीच उपचारासाठी ते घेऊन गेले. खऱ्या अर्थाने तुमच्या कार्याला सलाम मी करतो आणि तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. साहेबांचा इथे आपण सन्मान देखील करणार आहोत. अधिक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा, आणि पिंटेशेठ पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करायचा आहे. कर्तव्य दक्ष महाराष्ट्र पोलीस आदरणीय गणेश चव्हाण साहेबांचा इथे आपण करूया विशेष सन्मान. चला खार्डी टीमचे कॅप्टन आपण देखील या. साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. टाळ्या होऊन जाऊ द्या साहेबांसाठी. कर्तव्य दक्ष महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आदरणीय गणेश चव्हाण साहेबांचा इथे आपण करतोय विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने. चला खार्डी टीम येत आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. चार षटकांचा सामना आहे. नामवंत संघ आहेत. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलाय भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. चार षटकांचा सामना आहे. क्वालिफाईंग मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये असेल. काय स्ट्रॅटेजी असेल या मॅच मध्ये? स्ट्रॅटेजी वगैरे काय नाही, कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. तर नक्की शुभेच्छा असतील कारण की सामना देखील सुरू आहे आणि दोन्ही संघांना आपण फ्रूट देऊया. दत्ता लोखंडे साहेबांच्या माध्यमातून फ्रूट आहेत सर्व संघांना ही संकल्पना आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण फ्रूट देतोय. सामना सुरू आता आहे तो म्हणजेच क्वालिफाईंग मॅच फर्स्ट क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. जिथे बनवायच्या धावा 41 धावेचं टार्गेट उभं केलंय. पहिल्या सत्रामध्ये 40 धावा झाल्यात आणि 41चं टार्गेट कशा प्रकारे डिफेन्स होईल की चेस होईल ऐकूया रोशन संत यांचा आवाज. पहिला चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज दुधकर आहेत. वसार संघाने योगेशजी मडवी सर सुरुवात खूप चांगली केली होती, त्यानंतर धावा बनल्या नाहीयेत. सातत्याने विकेट गमावले. क्वालिफाईंग मॅच आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना सुरू आहे. इनफिल्डच्या वरून खेळताय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. पेंडिंग आहे चौकार की षटकार? यच चौकार आहे. गुरुनाथ आणि
निकेश ही जोडी आहे, ज्या निकेशने याआधी सामना जिंकून दिला होता जगदंबा वाकलन बी या टीमला. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि 12 मॅनला स्पोर्ट्स सायकल देखील मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही 12 मॅनने आपापले देव पाण्यात ठेवलेत. बॅकफुटला गेले, अप्पर कट पाठवलाय, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 8. 41 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ड्राईव्ह करतायत, ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल 9. धावसंख्या आहे 9. षटक क्रमांक नक्कीच पिंटेशेट पाटील यांचे सुपुत्र आहेत हर्ष, साई आणि हर्ष. ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. खराब फिल्डिंग, जणू काय या फटक्याचे चटके लागले असतील. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल. सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आला हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 13. बनवायच्या धावा 41 या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक 18. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 28. उदय पाटील येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू 28 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघूया कोणता भाग्यवान 12 मॅन होईल सायकलचा मानकरी, कारण की त्यासाठी हा सामना सुरू आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑनला हा झेल पकडलाय नितीन म्हात्रेने. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. लागतोय पहिला धक्का वाकलन बी या टीमला. गुरुनाथ गायकर बॅक टू द पविलियन.
मयुरेश येत आहेत. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. 28ची गरज. उदय गोलंदाजी मार्कवरती. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते या चेंडूवरती. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया या चेंडूचा. खऱ्या अर्थाने स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता बॅट्समन मयुरेश यांचा. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 14. बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागून मिड विकेटला ट्रॅव्हल झालेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 14. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. ऑन साइडला विकेट पाठवलाय मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. धावसंख्या आहे 20. अर्धा पल्ला पूर्ण केला. अजूनही बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी जगदंब वाकलन बी या संघाला. आणि लक फॅक्टर ऑन आहे. सीमा रेषेच्या बाहेर. हा नक्कीच चौकार येतोय. आणि तिसऱ्या पंचानं यस वाईड आहे की नाही ते आपण चेक करूया. कारण की गोलंदाज मध्ये आले हेच म्हणणं आहे पंचांचं देखील. यस आपण चेक करूया एक्झॅक्टली हा चेंडू कुठे लँड झालाय ते पाहण्यासाठी. हा नक्कीच तिसऱ्या पंचांना विचारलं जात आहे. पंच वाईट +4 आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 25 धावा. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय निकेश पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या आपण पाहू शकाल 31. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. लागतोय अजून एक धक्का जगदंब वाकलन बी या टीमला. कॅप्टन निकेश पाटील बॅक टू द पवेलियन. होत आहेत कॅप्टन निकेश पाटील यांच्यासाठी 16 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. बघा जगदंब वाकलन या टीमचे 12 मॅन नक्कीच काका आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की ही सायकल मला नको. जे आधी 12 मॅन होते त्यांना मी ती सायकल देणार आहे. त्यांचं मन नक्कीच खूप मोठं आहे. त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेन. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 13 चेंडू बनवायच्या धावा 10. न्यू बॅट्समन
शिवदास गायकर येत आहेत. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. थोडीशे फंबल झाले परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 32 धावा. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा बनवायच्या आहेत 9. या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी जगदंब वाकलन बी या संघाला. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा बनवायच्या आहेत 9 या मॅच मध्ये. गोलंदाज कुणाल गडगे येत आहेत. चॉप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हरला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. नितीन येते फार वेगाने. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. गॅप शोधू शकले नाहीयेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 6 या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि बनवायच्या धावा 6. हुक करतायत इनफिल्डच्या वरून. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौका थँक्यू सो मच. अवघ्या 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जगदंब वाकलन बी या संघाला. जो संघ जिंकेल तो संघ सापाड चषकाच्या थेट टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. स्कोर लेवल आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. जगदंब वाकलन बी संघ विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल. 1 पाऊल दूर आहे. 1 धाव दूर आहे विजयापासून जगदंब वाकलन बी संघ. यापुढील देखील सामना वाकलन टीमचा आहे आणि विजयाचा हा फटका येतोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आणि सामना जिंकलेला आहे जगदंब वाकलन बी या टीमने. आणि जगदंब वाकलन बी संघ दाखल होतोय थेट सापाड चषकाच्या टॉप 4 मध्ये. अभिनंदन वाकलन बी या संघाचं आणि अभिनंदन त्यांचे 12 मॅन सायकलचे मानकरी.